बातम्या सविस्तर पाहूयात। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि पोलिसांच्या कारवाईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे। आज जे रुग्णालयामध्ये कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये रोहित आर्याचं शवविच्छेदन होणार आहे। काल मुंबईतल्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली 19 जणांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला। गेल्या 5 दिवसांपासून पवईमध्ये शूटिंग ऑडिशन सुरू होतं। काल सर्व मुलांना ओलीस ठेवून आरोपी रोहित आर्यानं व्हिडिओद्वारे माहिती दिली। दुपारी 1:45 वाजता पोलिसांना ओलीस ठेवल्याचा फोन आला। त्यानंतर पवई पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी मुलांची सुखरूप सुटका केली। या कारवाईमध्ये आरोपी रोहित आर्याकडून एक एअर गन आणि काही केमिकल्स जप्त करण्यात आले। दरम्यान रोहित आर्यानं पोलिसांवर हल्ला चढवला आणि त्यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी रोहितवर गोळीबार केला। गोळी त्याच्या छातीत लागली आणि त्याचा मृत्यू झाला। पोलीस आता त्याच्या मागण्यांच्या संदर्भात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तर मुंबईमधील पवईतील ओलीस प्रकरण मोठी माहिती समोर येते। पवईमधील ओलीस प्रकरणामध्ये स्टुडिओतून अनेक वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एक पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशील रबर आणि लायटर सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। जप्त वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळतेय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, कोणकोणत्या वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातली काय माहिती? आपण सध्या ऋतुजा ज्या ठिकाणी हा काल घटनाक्रम घडला त्या ठिकाणी आहे। मी आर स्टुडिओच्या बाहेर आहे आणि याच ठिकाणी आता काही वेळापूर्वी फॉरेन्सिक टीमनं तपासणी केली होती। फॉरेन्सिक टीमनी या संपूर्ण परिसराची तपासणी करून टीम बाहेर पडलेली आहे। काही फॉरेन्सिकचे जे कर्मचारी आहेत ते अजूनही या स्टुडिओच्या आतमध्ये असल्याची माहिती आपल्याला मिळते। या ठिकाणावरनं कालपर्यंत सांगितलं जात होतं की एअर गनच्या माध्यमातून फायरिंग केली जात होती। मात्र आता जी माहिती आपल्याला पोलिसांकडनं मिळते या माहितीनुसार या परिसरातनं एक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्यासोबतच काही ज्वलनशील पदार्थ, पेट्रोल आणि एक या रबर ट्यूब या सगळ्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे। ज्या एखाद्या प्रकारचा जर स्फोट घडवायचा असेल तर त्यासाठी त्याचा उपयोग करून स्फोट घडवला जाऊ शकत होता किंवा परिस्थिती या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण केली जाऊ शकत होती। अशा प्रकारचं साहित्य पोलिसांनी या ठिकाणावरनं ताब्यात घेतलेलं आहे। क्राईम ब्रांचच्या माध्यमातून या घटनेचं रिक्रिएशन देखील काल करण्यात आलं होतं। मात्र आज देखील पुन्हा एकदा या घटनेचं रिक्रिएशन करण्यात येणार आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल क्राईम ब्रांचला तयार करायचा आहे आणि या अहवालाच्या माध्यमातून जर येत्या काळात या सगळ्या संदर्भात ज्या प्रकारचं एन्काउंटर बदलापूरमध्ये अक्षय शिंदे प्रकरणात झालं होतं आणि यानंतर पोलीस कायद्याच्या कचाट्यात सापडले होते, तशी परिस्थिती आता होऊ नये म्हणून पोलीस देखील सगळ्या सावध पावित्र्या घेत आहेत आणि सगळ्या एकूणच जे क्राईम रिक्रिएशन असेल, कुठलाही तपास असेल, कुठलेही पुरावे असेल, मग ते फॉरेन्सिक असतील किंवा सायकोलॉजिकल असतील, हे सगळे पुरावे पोलिसांच्या माध्यमातून चोख पडताळले जात असल्याचं आपल्याला कळतंय। हे संपूर्ण साहित्य क्राईम ब्रांचनी घेतलेलं आहे। क्राईम ब्रांचसोबत फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आली होती, त्यांच्या माध्यमातून देखील हे क्राईम ब्रांचकडनं हे सगळं साहित्य फॉरेन्सिक टीमला हँडओव्हर करण्यात आलेलं आहे। त्याची फॉरेन्सिक तपासणी आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। अगदी अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पवईमध्ये जिथे ही घटना घडली त्या स्टुडिओनं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। घटना अतिशय अनपेक्षित आणि त्रासदायक होती। तर मुंबई पोलिसांनी दिलेल्या जलद प्रतिसादाबद्दल मुंबई पोलिसांचे या स्टुडिओनं आभार सुद्धा मानलेले आहेत। तसंच आमची टीम अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं स्पष्टीकरण स्टुडिओच्या मार्फत देण्यात आलंय। मुंबईतल्या पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचं पुणे कनेक्शन समोर आलंय। महाराष्ट्र सरकारसाठी स्वच्छता मॉनिटर अभियान चालवणाऱ्या रोहित आर्या किडनॅपर कसा बनला, त्याचं गँगस्टर कनेक्शन काय होतं याची माहिती आता समोर आली आहे। कुख्यात गँगस्टर हाजी मस्तानच्या मुलासोबत त्याची घनिष्ठ मैत्री होती। एवढंच नाही तर दोघांनी पार्टनरशिपमध्ये बांधकाम व्यवसाय सुद्धा सुरू केलेला होता। त्यातून मोठा नफा मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोथरूड, बाणेर आणि हिंजवडी परिसरामध्ये त्यांनी काही मोठे प्रकल्प हाताळले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रोहित आणि त्याचे सहकारी
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काही इच्छुक उमेदवारांना मदत करत होते अशी माहिती मिळतेय. दरम्यान कर्वेनगरच्या अमेय अपार्टमेंटमध्ये रोहित वास्तव्याला होता, तर कोथरूड परिसरातल्या शिवतीर्थ नगरमधल्या स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहत होते. कर्वेनगरमधलं अमेय अपार्टमेंट रोहितनं 1 वर्षांआधी सोडलं होतं, मात्र स्वरांजली अपार्टमेंटमध्ये त्याचे आई वडील राहत होते. रोहित आणि त्याची बायको आई वडिलांना भेटण्यासाठी स्वरांजली अपार्टमेंटमध्ये येत असत. स्वरांजली अपार्टमेंटमधलं घर हे हरोळीकर नावानं आहे, त्यामुळे रोहित आर्याचं मूळ नाव रोहित हरोळीकर असल्याचं समोर आलंय.